सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या। उद्धव ठाकरेंची बैठकीत मागणी। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। कितीही दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या। राज ठाकरेंचंही मत। एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको। उद्धव ठाकरेंची टीका। महायुतीच्या 232 जागा जिंकून सुद्धा महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता तर मोठ्या विजयानंतर सुद्धा शांतता। हे कसलं द्योतक? मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला घोळ। राज ठाकरेंची टीका। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी। आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर येणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। मतदार याद्यांमधील चुका पुराव्यांसह निवडणूक आयोगाला दाखवल्या। मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली। जयंत पाटलांची माहिती। 20,000 मतदार बाहेरून आणले। सत्तेतले आमदार सांगतात घोळ असलेली यादीच पुन्हा मतदानासाठी जाणार। मतदार याद्यांच्या घोळामध्ये राजकीय हस्तक्षेप असावा। थोरातांकडून शंका उपस्थित। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाहीत। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। मुंबई एसटी बँकेमध्ये सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी। बाहेरून लोकांना बोलावून मारहाण केल्याचा दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप। केरळमधील आनंदाजी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक तर आरएसएसवर लैंगिक शोषणाचे आरोप करत तरुणाची आत्महत्या। टिळक भवन परिसरामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ।